नमस्कार. मराठी स्टोरी टाइम गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, आजची गोष्ट कशाबद्दल आहे माहिती आहे? आठवड्यातले वार. द डेज इन अ वीक. आठवड्यामध्ये वार असण्याऐवजी त्या जागी तुमच्या ओळखीची माणसंच असतील तर? किती भन्नाट विचार आहे हा. कोण बरं असतील ती? तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक? तुमची ताई? की तुमचा अगदी जवळचा मित्र? कशी असतील ती? कडक शिस्तीची की खेळकर? कंटाळलेली की कामात गर्क? काहीतरी वेगळाच विचार आहे, हो की नाही? गोष्टीचं नाव आहे आठवड्यातले वार. छे छे, आठवड्यातली माणसं. ही गोष्ट लिहिली आहे शबनम मीनवाला यांनी. चित्र काढली आहे उपासना मेंदिराथा यांनी आणि मराठी अनुवाद केला आहे अतिश कुलकर्णी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 3. समजा सोमवार जर एखादा पुरुष असता. इफ मंडे वॉज अ मॅन, तर कोण असते ते? तुमचे बाबा? तुमचे आजोबा? की तुमच्या शाळेतले प्रिन्सिपल म्हणजेच मुख्याध्यापक? असं कोणी असतं का? त्यांना सुरवंटासारख्या मिशा असत्या. सुरवंट म्हणजे काय? कॅटरपिलर. आणि त्याचा आवाज असता गरजणारा. मी आहे सोमवार, चला उठा, अभ्यासाची वेळ झाली. असं काहीतरी बोलला असता तो सोमवार, जर तो तुमचे मुख्याध्यापक असता तर. हो की नाही? सोमवार मला अगदी नकोसा वाटतो. ती मुलगी आहे ना चित्रातली, टायटलमध्ये एक मुलगी दिसते ना, ती म्हणतेय तिला सोमवार अगदी नकोसा वाटतो. तुम्हाला कसा वाटतो सोमवार? आवडतो का? शाळा, सुट्टी नाही, खूप सारा अभ्यास, मग त्यानंतर अजून काही क्लासेस असतील ते सुद्धा सुरू होतात. हो की नाही? कंटाळा येतो का? येतो ना? म्हणून ती म्हणतेय मला तो अगदी नकोसा वाटतोय. म्हणजे मंडे. लेट्स मूव्ह ऑन टू ट्यूसडे. आणि मंगळवार जर एखादी बाई असता, तर ती असती एखादी म्हातारी काकूबाई. मातकट रंगाची साडी नेसलेली. दर आठवड्याला भेटली असती आणि चहा पीत खूप सारी बडबड करीत बसली असती. आणि ती जायची वाट पाहत आपण जांभया देत बसलो असतो. मंगळवार किती हळूहळू पुढे सरकतो, हो की नाही? अगदी संपत नाही. किती कामं असतात रे बाबा छोट्याशा बाळांना. एखादी मुलगी बुधवार होऊन आली असती तर? तिने घातलेला असता जांभळ्या रंगाचा चष्मा. शिवाय ती नीटनेटका गणवेश घालणारी असती. आणि ती व्यवस्थित टोक केलेल्या पेन्सिली सुद्धा असत्या तिच्याकडे. तिने वेळेत अभ्यास केला असता, दूध प्यायली असती, स्वतःचं दप्तर आवरून ठेवलं असतं. किती छान, हो की नाही? बुधवार भलताच धावपळीचा असतो. इकडे 2 दिवस झालेले असतात खूप सारं काम करून आणि खूप सारं काम मागून सुद्धा. हा गृहपाठ, तो गृहपाठ, हा क्लास, शाळेतला हा अभ्यास.
अगदी अगदी इतके इतके बिझी झालेलो असतो आपण बुधवारपर्यंत. बापरे. समजा एखादा मुलगा गुरुवार म्हणून आला असता तर त्याने पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला असता. त्याला खेळ आणि खाऊ यांच्याशिवाय दुसरं काही सुचलंच नसतं. त्याने उड्या मारल्या असत्या, पळापळी केली असती, सारखा घाईगडबडीत असला असता तो. गुरुवारी मी काहीतरी मस्त करायचं ठरवते. ती मुलगी तिचं इमॅजिनेशन तुम्हाला सांगतेय. आणि ती खरंच काय करते त्या दिवशी ते सुद्धा ती सांगतेय. तर ती गुरुवारी काहीतरी मस्त करायचं ठरवते. काहीतरी म्हणजे समथिंग. आय वॉन्ट टू डू समथिंग गुड असं तिचा विचार असतो एव्हरी थर्सडे. आणि समजा शुक्रवार म्हणजे माझी ताई असती तर मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तयार झाली असती. हसत खिदळत बसली असती. तिने कानात चांदण्या घातल्या असत्या, तिचे डोळे ताऱ्यांसारखे चमकत राहिले असते. शुक्रवार आला की असं हुश्श व्हायला होतं सगळ्यांना, हो की नाही? म्हणजेच ताईसारखे असतात शुक्रवार. ती भेटली की माझं अर्ध काम होणार आता. आई माझ्या मागे लागणार नाही. कारण ताई आलीये. ताईवर आपण सोपवून जाणार गोष्टी बऱ्याच. तसाच असतो तो शुक्रवार काहीसा. कधी कधी मला वाटतं शुक्रवार रोज रोज यावा. तुम्हाला पण आवडतो का शुक्रवार एवढा? शुक्रवार आला की असं काहीतरी वीकेंडचे वारे असे कानावरती पडायला लागतात. आपण मूवी बघायला जाणार, मग आपण बर्थडे पार्टीला जाणार, मग आपलं फेवरेट स्विमिंगचा क्लास आहे, मग आपला फेवरेट म्युझिकचा क्लास आहे. असं सगळं फेवरेट फेवरेट यायला लागतं कानावरती शुक्रवार आला की, हो की नाही? तसंच तिचं पण आहे. आणि शनिवार खुदू खुदू हसणारा असता. तो माझा खास मित्र असता. तर आम्ही ठिक्कर पाणी खेळलो असतो, पुस्तकं वाचली असती, एकत्र बसून पावसाची गंमत पाहिली असती. शनिवार कधी संपूच नये असं वाटतं, हो की नाही? कारण अलीकडे शुक्रवार आणि पलीकडे रविवार, मध्ये असतो शनिवार. बिनधास्त, नो टेन्शन. मस्तपैकी मूवी बघा, कुठेतरी पार्कमध्ये जा, पिकनिक एरियामध्ये पडून राहा, आकाशाकडे बघत बसा, काहीही करा. मजाच असते शनिवारी, हो की नाही? म्हणून तिला तो जाऊच नये, संपूच नये असं वाटतंय. तुम्हाला पण असं वाटतं का? आणि रविवार म्हणजे एखादे टक्कल पडलेले आजोबा असते. खाणं पिणं झोपणं आणि भरपूर गोष्टी सांगणं हेच त्यांनी केलं असतं. सकाळी ते एकदमच खुशीत असते आणि संध्याकाळी मात्र हाताची घडी तोंडावर बोट. असं काहीसं होतं ना तुम्हाला सुद्धा? यू ऑल्सो फील समथिंग लाईक दिस ऑन संडेज, राईट? रविवारी मी नाहते. म्हणजे शी टेक्स अ शावर, शी वॉशेस हर हेअर. आणि सोमवारचा विचार सुद्धा करीत नाही. So she just lets all the water drain off with all the worries that she has on Sundays. बरं. कशी वाटली गोष्ट? काहीशी वेगळीच होती. पण रिलेट करू शकतो आपण, हो की नाही? तुम्हाला पण असे थोडेसे विचार असतात का त्या त्या दिवशी, त्या त्या दिवसाबद्दलचे? सोमवार असा, मंगळवार तसा, बुधवार वेगळाच, गुरुवार टेक इट इझी, शुक्रवार बेस्ट, वीकेंड स्टार्ट्स बाय इव्हनिंग इटसेल्फ, आणि मग शनिवार आणि रविवार. आणि रविवारी संध्याकाळी पुढच्या आठवड्याची तयारी असते, हो की नाही? ओके. हे मराठीतले वार आहेत. तुमच्या इंग्रजीत सुद्धा काय म्हणतात ते सुद्धा सांगणार आहे मी त्याला. सोमवार
म्हणजे मंडे, मंगळवार म्हणजे ट्यूसडे, बुधवार म्हणजे वेन्सडे, गुरुवार म्हणजे थर्सडे, शुक्रवार म्हणजे फ्रायडे, शनिवार म्हणजे सॅटर्डे, रविवार म्हणजे संडे. तुम्हाला कोणता वार सर्वात जास्त आवडतो आणि का? हे तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या शिक्षकांना किंवा आईबाबांना तुम्हाला आवडेल त्यांना व्यवस्थित डिटेल्ड मध्ये सांगा. ओके? हा तुमचा गृहपाठ आहे. तो गृहपाठ करा आणि पुढच्या गोष्टीसाठी तयार व्हा. लवकरच पोस्ट करीन मी. तोपर्यंत टाटा. संपली गोष्ट.